संदप आणि झुडू डोंबिवली. संदप संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा लवकरात लवकर. मैदानावरती येत आहेत दिलीप पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. संदप संघाच्या संघनायकाने यायचे. झुडू डोंबिवली संघ नक्कीच त्यांच्याच गावातील स्पर्धा आहे, त्यामुळे हा संघ इथे उपस्थित आहे. झुडू डोंबिवलीचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे. 40 प्लसच्या माध्यमातून अनेक जण एकत्र येत आहेत. नवीन नवीन संघ तयार होत आहेत. हो, इथे मात्र दिलीप पाटील परिचय देतोय या षटकाराने आणि या 6 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे आपण पाहताय 74 धावा. दिशेने खेळत आहेत. चेंडू जातो सीमा पार आणि हा येतोय चौकार. संदप संघाचे संघनायक लवकरात लवकर टॉससाठी या. धावसंख्या 78 आणि या आजच्या दिवसातील 18वा चौकार तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 18 चौकार आलेले आहेत. म्हणजे अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये किती चौकार येतील याचा काही अंदाज नक्कीच आपल्याला घेता येणार नाही. हो, व्हॉट अ शॉट. टिपिकल दिलीप पाटील वागेश्वर देसाई ब्रँडेड सिक्सर. सोनारा दादा रे अंगणी वाईट गुमार. 80 धावा धावफलकावरती आलेले आहेत. एक चेंडू शेष आहे. 84 धावा झाल्यात. बघूया एखादा षटकाला तर 90ही होतील. काय घडते ज्या प्रकारे दिलीप पाटील यांची बॅट तळपते आल्या आल्याच इथे मात्र 3 चेंडू 16 धावा केलेल्या आहेत. तडाखे बंद बॅटिंग ही 16 का दिलीप पाटील यांची काळ नक्कीच गाजवलेला आहे. जे टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचे दिलीप पाटील, रवी म्हात्रे किंवा दिलीप पाटील, प्रमोद म्हात्रे यांनी कित्येकदा तरी सलामीला येऊन जबरदस्त सुरुवात दिलेली. आज 40 प्लसच्या माध्यमातून दिलीप पाटील, हनुमान पाटील, किसन म्हात्रे, बळीराम सारखे खेळाडू नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी करत आहेत. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतायत संघ जाऊन पोहोचले 84च्या घरामध्ये. हो, यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. चेंडू मागे जातो आणि पंच या ठिकाणी नक्कीच आमच्या दिशेने इशारा करतायत. वाईट चेंडू 1+1 अशा 2 धावा मिळतील. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 86 धावा. एक भली मोठी इमारत धावसंख्येची नक्कीच पाहायला मिळते. हा डोंगर आहे. हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 87. 7वा वाईड आहे या मॅच मधला. म्हणजे 7 वाईड जवळजवळ एक षटक अतिरिक्त फेकलेले आहे. त्यामध्ये एक चेंडू देखील एक नो चेंडू होता. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा. आधीच भरपूर धावा झाल्या आहेत आणि या एका चेंडूसाठी तब्बल 3 वाईड म्हणजे एक धाव आपण पाहिलं तर धाव नाही काढले. म्हणजे 4 धावा इथे खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टंप आणि हे षटक कधी संपेल सगळेजण वाट पाहत आहेत. 89 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूसाठी 5 धावा मोजलेल्या आहेत आणि हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने स्क्वेअर लेगला भिरकावला आहे आणि अशा प्रकारे चेंडू सीमा पार जातोय आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 93. तर संदप संघाचे संघनायक लवकरात लवकर टॉससाठी आपण 93 धावा हा एक विक्रम आहे 40 प्लस क्रिकेटच्या या स्पर्धेमधील. आपण पाहतोय 93 धावा. +5 म्हणजे 98 धावा धावफलकावरती आणि 5 धावा पॅनल्टीच्या नक्कीच मिळत आहेत देसाई संघाला. 99 धावा करायच्या आहेत.
एक पर्वत नक्कीच सर करायचं आहे विजयासाठी आणि त्या पर्वताचं नाव आहे 99. आणि खरं तर पिसोली संघाकडे फक्त 7 खेळाडू आहेत. दरम्यान आपण एक सत्कार घेऊया. सुधीर पाटील जे नक्कीच बॅनर व्यवसायामध्ये जबरदस्त योगदान देत आहेत. तर मी विनंती करेन 40+ संघाला की सुधीर पाटील यांचा सन्मान आपण या मंचावरती करायचा आहे. तर संदप आणि जुळून डोंबिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण सर्व खेळाडू घेऊन या ठिकाणी यायचं आहे. फोटो सेशन या ठिकाणी करायचं आहे. तर या संदप आणि जुळून डोंबिवली संघ नक्कीच तयार आहे. तर प्लीज आपण या, फोटो सेशन करायचे आहे तर काही क्षणचित्र टिपायचे आहेत. ते एकूण 93 धावा प्लस 5 धावांची पॅनल्टी म्हणजे एकूण 98 धावा, त्यामध्ये 12 या धावा एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत, अतिरिक्तच्या रूपाने आले आहेत. 7 फोर आणि 6 षटकार आणि एकच फलंदाज बाद झाला होता. तर करायचे आहेत 99 धावा. या ऐकूया आपण द्वितीय सत्र कसं असेल मयूर भोईर यांच्या आवाजात. धन्यवाद. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांना. विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर संदप आणि जुळून डोंबिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद विनोद दादा. मॅच सुरू आहे मैदानामध्ये. देसाई विपक्ष पिसवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळतं. पॅनल्टीच्या धावा देखील ऍड केल्या जातात आणि टार्गेट इथे मात्र करायचंय ते म्हणजेच 99 धावांचं. मी म्हणेन एक भलं मोठं डोंगर इथे मात्र भेदायचं. पण क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, कारण की नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सातत्याने आपण पाहतो त्याचप्रमाणे 99 धावा इथे मात्र या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी कराव्या लागतील. आणि ती जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. कोमल भोईर आणि अरुण भोईर अशी जोडी आमच्या सादरीकरण कक्षामध्ये टॉस होत असताना उर्द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतो. आता मात्र पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. टायमिंग देखील प्रॉपर आहे, पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कॅच ड्रॉप होते. मी ते ती फक्त एक धाव. तर नक्कीच आमच्या टॉस बॉक्स मधून माहिती येत असताना आम्हाला सांगते ते टॉस जिंकलाय जुने डोंबिवली संघाने. तर मॅच सुरू होते मैदानामध्ये. आपल्याला पाहायला मिळते देसाई विपक्ष पिसवली. प्रथम सत्र पूर्णपणे बोलबाला राहिलाय टीम देसाई संघाचा. आता मात्र येतोय हा चौकार येतोय अरुण भोईरच्या बॅटमधून. पहिला स्ट्रोक देखील दर्जेदार होता, त्यानंतर हा आलेला चौकार आणि धावसंख्या पोहोचते धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र न्यू बॅट्स मैदानामध्ये पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूची आणि बॅटची आतली कडा घेऊन जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगत होतं. न्यू बॅट्स मैदानामध्ये येतोय निलेश भोईरचा इथे मात्र वापर केला जातो तिसऱ्या षटकामध्ये. तर नक्कीच देवीचा वाडा गावाचे एक सुप्रसिद्ध सिंगर, नक्कीच गायक, सुप्रसिद्ध गायक आहेत देवीचा पाडा गावाचे आदरणीय केतन पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली फलकावर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरं षटक इथे मात्र घेऊन येतोय गोलंदाज किसनचा इथे मात्र वापर केला जातो दुसऱ्या षटकामध्ये. मात्र पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज किसन मात्रेचा इथे मात्र वापर केला जातो. त्याचप्रमाणे स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील नक्कीच त्यांच्या नावानिमित्त अभिमानेनं उत्तम पाटील साहेबांनी नक्कीच पाण्याची उपलब्धी आम्हाला या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. अनिल भोईर साहेबांचं देखील इथे मात्र शुभागमन झालंय. दादा त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. इथे मात्र 22ची एक धाव इथे ऍड केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतो. आता मात्र चेंडूला अपपेस्ट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र होतोय फलंदाज बाद. निलेश भोईरला इथे मात्र मैदानात सोडावं लागतंय. धावसंख्या धावफलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज किसन मात्र आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 22च्या स्वरूपात या षटकामध्ये विमानाने एक धाव खर्च केली आणि धावसंख्या झाली धावफलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 99 धावांचा बाटला करत असताना टीम पिसवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. आता मात्र चेंडूला इथे मात्र सन्मान दिला जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना किसन म्हात्रेने खूप इम्प्रेस केलं होतं. पहिल्या 17मध्ये विमानेनं बॅटिंग करत असताना आमचे ऑफिशियल्स सांगतात की 15 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा एकवटल्या होत्या. तोच गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ब्लॉक होलचा चेंडू होता इथे मात्र खोडून काढलाय आणि कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 99 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी मी म्हणेन सुरुवात थोडीशी कमी गतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम पिसवली संघाची. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 10, अजूनही 89 धावांची गरज आहे.
तर नक्कीच आदरणीय निलेश भोईर साहेबांचं देखील शुभागमन होतंय. दादा व्यासपीठावर येऊन आपण देखील स्थानपन्न व्हायचं या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली फलकावर 10. अजूनही 89 धाव्यांची गरज आहे, कारण की प्रथम फलंदाजी करत असताना मी म्हणेन देसाई संघाने तब्बल 93 धावा एकवटल्या होत्या आणि 5 धावा पॅनल्टीच्या स्वरूपात ऍड केल्या गेल्या आणि त्यामुळेच 98 धावांचं एक भलं मोठं विशाल कार्य लक्ष उभं राहिलं, ते म्हणजेच पिसवली संघासमोर. आणि 99 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली फलकावर 10. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, हवेमध्ये खेळून काढल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे मात्र अखेरीस होते जेल ड्रॉप. आणि इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज धनाजी पाटीलचा इथे मात्र वापर केला जातोय. धावसंख्या झाली फलकावर या एका धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं टीम देसाई संघ. दुसरी मॅच चालू आहे मैदानामध्ये. पहिल्या मॅचमध्ये खूप इम्प्रेस केलं होतं मी म्हणेन हेदुटणे आणि चोळीगाव संघाने. अखेरीस परास्त व्हावं लागलं हेदुटणे संघाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातं इथे मात्र बॅट्समन अरुण भोईरला. आणि धावसंख्या झाली फलकावर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी मी म्हणेन 87 धावांची गरज आहे. उर्दू विकेटने पुन्हा एकदा धनाजी पाटील सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल करण्याचा इथे मात्र प्रयत्न. चेंडू जातो कॅपमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येईपर्यंत चेंडू अडवण्यात देखील इथे मात्र यश येतंय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. आणि धावसंख्या होते फलकावर या 2 धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये टीम देसाई संघ, कारण की 99 धावा इथून मात्र ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती थोडंसं निराश केलं कोमल भोईर आणि अरुण भोईरने. अरुण भोईर देखील अजूनही किल्ला लढवतो आपल्या संघासाठी. कार्पेटरच्या माध्यमातून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते फलकावर एका धावेच्या मदतीने 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर येतो विनोद भोईर, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. उर्दू विकेटने पुन्हा एकदा धनाजी सज्ज होतो. आता मात्र चेंडूला बॉटम हँडचा इथे मात्र वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अतिरिक्त वळण घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फलकावर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला पूल केले जातं, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव तर इथे मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील कॉल केला आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली फलकावर 17 आणि आमचे ड्रीम्स बेकर मैदानामध्ये जात असताना नितीन म्हात्रे. व्यासपीठावर आदरणीय अनिल प्रकाश भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तो विनंती करतो मी देवीचा पाडा 40+ संघाची संपूर्ण कमिटी मेंबर्स आपण नक्कीच अनिल प्रकाश भोईर साहेबांचं इथे मात्र शुभ सन्मान करायचा आहे. अनिल प्रकाश भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना मायेची शाल व या स्पर्धेचा मुवमेंट देत नक्कीच आमच्या मान्यवरांना देखील सन्मानित केलं जातं. या स्पर्धेची मी म्हणेन अतिथी देवो भव ही संकल्पना पार पाडत असताना त्याचप्रमाणे मी म्हणेन आमचे आदरणीय निलेश तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर निलेश दत्तात्रय भोईर साहेबांचं देखील नक्कीच त्यांच्या वतीने मी म्हणेन या स्पर्धेसाठी आम्हाला नाश्ता त्याचप्रमाणे जेवणाची सोय पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान इथे मात्र केला जातो टीम 40+ माध्यमातून. देवीचा पाडा 40+ संघाच्या माध्यमातून इथे मात्र निलेश दत्तात्रय भोईर साहेबांना इथे मात्र सन्मानित केलं जातं. त्यांच्या वतीने मी म्हणेन नक्कीच नाश्त्याची त्याचप्रमाणे जेवणाची सोय या संपूर्ण स्टाफसाठी, संपूर्ण कमिटी मेंबर्ससाठी, त्याचप्रमाणे आयोजकांसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील इथे मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. निलेश दत्तात्रय भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना
तर वळूया मैदानाकडे. धावसंख्या झाली धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा किसन म्हात्रेचा वापर केला जातोय. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे, पण पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू इथे मात्र घोषित केलाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा किसन सज्ज होतो. आता मात्र चेंडू पाला ब्रश होतोय. नक्कीच पंचांकडे अपील देखील केली जाते. डायरेक्ट हिटची संधी देखील निर्माण आणि होतोय हा फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट सॅक्रिफाईस करतोय टीम पिसवली संघ. जब तेरे पर चलेंगे उसकी सांस. उर्दू विकेटने आता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. किसन म्हात्रेचा वापर केला जातो. नंदू भोईरला पहिला फेकलेला हा निर्धाव चेंडू गोलंदाज किसन म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर नंदू आहे. इथे मात्र स्टेप आउट झाले. व्ही शेपमध्ये एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक देखील आला होता, पण इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये टीम मी म्हणेन देसाई संघ ज्याप्रमाणे बॅटिंग केली त्याचप्रमाणे गोलंदाजीचं वर्चस्व राहिलंय आणि पूर्णपणे बॅकफुटला ठेवलंय आणि संघ अडचणीत सापडलाय. पिसवली संघ इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला जातो. चेंडूला हवेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सर्कलमध्ये. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातं नंदू भोईरला. धावसंख्या होते धावफलकावर 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा किसन सज्ज होईल. पहिल्या 17मध्ये देखील दर्जेदार बॅटिंग किसनच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र क्लीन बोल्ट नंदू भोईरला इथे मात्र परतावं लागतंय. अजून एक फलंदाज बाद होतं टीम पिसवली संघाचा. डीजे बॅट्समन मैदानामध्ये येतो अरुण माळी. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 20. चौथं षटक मार्गस्थ आणि ते मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 2 षटकं हाताळली आहेत वैयक्तिक किसन म्हात्रे यांनी आणि इकॉनॉमी जर आपण कॅल्क्युलेट केली तर 3.00च्या सरासरीने धावा त्यांनी खर्च केल्यात. 6 धावा इथं मात्र 12 चेंडू फेकत असताना खर्च केल्यात आणि प्रथम फलंदाजी करत असताना देखील 15 चेंडूमध्ये 35 धावा नक्कीच बॅटिंग करत असताना बनवल्यात. प्रथम 17मध्ये किसन म्हात्रे यांनी इम्प्रेस केलं. या दुसऱ्या मॅचमध्ये पूर्णपणे बोलबाला राहिलाय किसन म्हात्रे यांचा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावर 20. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मी म्हणेन अजूनही 79 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 79 धावांची गरज. इथे मात्र धावांमधलं अंतर कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल टीम पिसवली संघाचा, कारण की प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजांवर तुडून पडला हा देसाई संघ आणि त्यामुळेच 93 धावा इथे मात्र एकवटला आणि या स्पर्धेमध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे 5 धावांची पॅनल्टी नक्कीच ॲड केली गेली पिसवली संघाला आणि त्यामुळे 99 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करावं लागतंय. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे वाईटची मागणी केली जाते आणि अवांत स्वरूपाची धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या होते धावफलकावर 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज गजानन भोईरचा. इथे मात्र वापर केला जातोय.
आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 78 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पंच दोन्ही हात समांतर करत असताना सलगचा हा दुसरा वाईड येतोय. गजानन भोईरचा वापर केला जातो. शेवटच्या षटकामध्ये किसन म्हात्रेने इकॉनॉमिकल षटक का असतात हे दाखवलंय, कारण की 99 धावांचा पाठला करत असताना देखील काय गोलंदाजी केली आहे. मी म्हणतो मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येत असताना क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि अखेरीस मिळतंय ते गोलंदाज गजानन भोईरला यश आणि परतावं लागतंय विनोद भोईरला. तर नक्कीच इथे मात्र मॅच जिंकली टीम देसाई संघाने आणि नक्कीच यापुढील मॅच असेल जुने डोंबिवली विपक्ष संदप. टॉस जिंकलाय जुने डोंबिवली संघाने.